नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान. जागतिक महिला दिन साजरा करून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान. विविध क्षेत्रातील रणरागिणींचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान. जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकारांकडून रणरागिणींचा गौरव. जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. तसेच मार्च महिन्यात वेगवेगळ्या तारखांना देखील साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याच्या भावना यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी व्यक्त केल्या. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या सोहळ्यामध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार, डॉक्टर किशोरी आपटे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार, सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार, डॉक्टर पूजा बोंबले पिंपरी चिंचवड संस्कार रत्न पुरस्कार, भारतीय न्यायाधीश पिंपरी चिंचवड कलारत्न, ज्योती भीमाशंकर सेतसंदी पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार, कृतिका तुळसकर आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण 14 महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मजा मैत्री अपंग, समृद्धी आई, श्रीकृष्ण साईचरण, सुनिधी आनंदी, साई जीवनज्योती, जास्वंदी, विघ्नहर्ता, रोहिणी आणि यशोदा महिला बचत गटाचा सन्मान चिन्ह व वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव, महिंद्र स्पेअर बिझनेस युनिट कान्हे, हेड ऑफ दी डिपार्टमेंट डेटा एंट्री विभाग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून वाचन, अभ्यास, संशोधन, ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या. तर आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्वान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, शाल, झाडाचे रोप देऊन गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित महिलांनीही आपल्या यशामागील संघर्ष अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मार्गदर्शक उपस्थिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद विश्वस्त शरद पाबळे, परिषद उपाध्यक्ष गणेश मोकासे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते. तर परिषद जिल्हा पदाधिकारी चिराग फुलसुंदर, अनिल वडघुले, श्रीमती रेखा भेगडे, मारुती बाणेवार, श्रीमती प्रज्ञा आबनावे, याचबरोबर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे शिलेदार
डिजिटल मीडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबेकर, डॉक्टर देविदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, ज्येष्ठ परिषद सदस्य प्रकाश जमाले, किशोर लष्करे, नरेश जिनवाला, श्रीमती अनुष्काताई, विजय न्यायाधीश, राहुल जाधव इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच सन्मानार्थी निवड समितीमध्ये लिटिल सायंटिस्टचे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे आणि काव्यमित्रचे राजेंद्र सगर उपस्थित होते. दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचलन राजेंद्र सगर यांनी केले, तर विजय चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी मान्यवरांना कलाकुसर दाखवत वैविध्यपूर्ण फेटे परिधान केले. जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्वान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मीडिया परिषद शहराध्यक्ष विजय सोनवणे यांनी केले, तर आभार परिषद सदस्य अनिल वडघुले यांनी मांडले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. पाण्याचा खुला चिमणाबाईच्या ज्योतीनं केला हौद पाण्याचा खुला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, जे स्वराज्यासाठी लढले, जे स्वराज्यासाठी लढले त्यांना हिन लेखले, जे स्वराज्यासाठी लढले त्यांना हिन लेखले, जे स्वराज्यासाठी लढले, जे स्वराज्यासाठी लढले त्यांना हिन लेखले. राधाईच्या शाहून ओळखले दुष्ट नीतीला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, जे स्वराज्यासाठी लढले, जे स्वराज्यासाठी लढले या मातेच्याच कृपेमुळे. म्हणून काय म्हणत आहे, विद्वानात महाविद्वान हो, विद्वानात महाविद्वान, भारतरत्न महान, विद्वानात महाविद्वान, भारतरत्न महान, विद्वानात महाविद्वान, विद्वानात महाविद्वान, भारतरत्न महान. भीमाईच्या भीमान दिलं देशाला संविधान, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला. कथा कादंबऱ्या लिहून साहित्य रत्न शोभला, कथा कादंबऱ्या लिहून साहित्य रत्न शोभला, कथा कादंबऱ्या लिहून, कथा कादंबऱ्या लिहून साहित्य रत्न शोभला. वालुबाईचा अण्णा भाऊ लोकशाहीर गाजला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला. धन्य त्या माताना हो, धन्य त्या मातांना प्रकाश करीतो वंदन, धन्य त्या मातांना प्रकाश करीतो वंदने. या भूमिपुत्राचं योगदान, या भूमिपुत्रांचं योगदान मिळाले आपल्या देशाला, मानवाच्या हितासाठी त्यानं देह झिजविला, त्यानं देह झिजविला, त्यानं देह झिजविला, त्यानं. पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनंता इंगळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.